अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ आयोजित आपण पाहतो स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहायला मिळते। याच्यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल तुफान पिंपलास वर्सेस वडालदेवी ताडाली। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे। गावदेवी पूर्णा आणि श्री वेताल कोपर हा सामना याच्यानंतर होणार आहे। तर या ठिकाणी उपस्थित दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, या व्यासपीठावर मान्यवर आणि युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेणारे आमचा लाडका प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। क्षेत्ररक्षण आपण चला लावून घ्या, वेळ विलंब करू नका, भरपूर वेळ वाया जातोय। चला खेळाला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया। शेलमाता वल आणि गावदेवी रांदोली या दोन संघामधील द्वंद्व युद्ध या ठिकाणी पाहायला मिळते। दुसऱ्या फेरीचा हा सामना पहिल्या वरील गटामधील आजच्या दिवसातून कोण कुणावरती होईल हवी येणाऱ्या काल सांगून जाईल, बट दोन्ही संघांमध्ये ताकद आहे आणि ती ताकद दर्शवावी लागेल या ठिकाणी ही पाहूया। अशोक आणि मागील मॅचचा हिरो गोटीराम उर्फ गोट्या इंद्रपाल टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय। यावेळेस चांगला चेंडू हाताला गेला, हलकीशी अपील सुद्धा करण्यात आली, बट आपण पाहू शकता स्टंप सोडून जाणारा चेंडू पाहिलं गेला आणि त्यानंतर लेगबाजच्या स्वरूपाने ही धाव अर्जित केली गेली। एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड सजला गेला, अकाउंट ओपन झालं। अशोक मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर दुर्दैवावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले होते। शून्यावरती तिल मिल तल तलाट करत मैदानाच्या बाहेर गेले होते। बघूया आता संधी आहे। गोटीराम क्या बात है, क्या बात है, तेज तर्रार चांगला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय। पूर्णपणे आपण पाहिलं तर बीट करून ठेवलं फलंदाजास, डॉट चेंडूचे होते सांगता। इंद्रपाल यांनी मागच्या मॅच मध्ये कुठेतरी धावा खर्च केल्या होत्या, यावेळेस मात्र पाहतोय पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बट तोही चांगला काही खेळता आला नाही आहे। एक धाव जरूर मिळते, एका धावेने धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते। मागील मॅच मध्ये रांदोली संघाची सुरुवात कुठेतरी अडखळत खडतळत झाली होती, कारण निलखंड आणि अशोक लवकर बाद झाले होते, रनआउटच्या स्वरूपामध्ये सामना फसला होता आणि त्यावेळेस गोटीराम मात्र तारहाण बनून आले आणि एक चांगली इनिंग त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली। 29 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या। आता या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल। गोलंदाजाने कमर कसून गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे। इथेही पाहतोय आपण शरीराचा वेध घेऊन आपण पाहतोय विकेट कीपर मंगेश भोईरेच्या हातामध्ये चेंडू जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे, डॉट चेंडूची सांगता होते। कॅल्क्युलेशन करून गोलंदाजी होते, कंजूस गोलंदाजी होते, पूर्णपणे मुभा देत नाही आहे। लाईन लेथ चांगली आहे, इथेही पाहू शकता आपण, बट काय घडतं पाहूया। पंच आमच्याकडे बोलतायत आणि या ठिकाणी वाईट बॉल घोषित केला गेला आहे। तीन धावा धावफलकावरती, अतिशय संत सावध सुरुवात गावदेवी रांदोली संघाची आपल्याला पाहायला मिळते।
पुढील चेंडू यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि या ठिकाणी तोलून मापून मारलेला बिग हिट सिक्सर. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 9. विकेट षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहूया. आता ओव्हर पिच डिलिव्हरी होती, त्यालाही बॅट वरती बरोबर घेतला गेला आहे आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू सीमा पार जातोय. चौकार. क्या बात आहे. सुरुवातीच्या कालामध्ये धावा बनवण्यात दिक्कत निर्माण जरूर झाली, तदनंतर मात्र हात खुले केले आणि मागील मॅचचा जणू काय राग या ठिकाणी काढला जातोय. षटकार नंतर चौकार डावाला मिळतोय. आकार धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 13. आता मात्र चांगला स्कोर कार्ड पाहायला मिळालेला आहे. धावफलकावरती 13. ओव्हर क्रमांक सेकंड कोण फेकेल हे चर्चेचं सूत्र चालू आहे. आय थिंक बीके तयार होतोय. चला स्पीडअप करायचा मित्र. बीके क्या बात आहे. हंगामाला सुरुवात झाली. दिवसेंदिवस क्रिकेट बहरत चाललेला आहे. काल आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताबही त्यांनी पटकावला होता. आज या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. पहिल्या मॅच मध्ये तर चांगली झाली. चला स्पीडअप करा मित्र. बघा अजून 2-4 लावा. हो संजय दा 2-4 लावा अजून. विकेट टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवला आहे हवेमध्ये. फटका फसला गेलाय. अंदाज बांधता येत नाहीये. चेंडू जातोय एका टप्प्याने सीमा पार. चौकार. क्या बात आहे. या ठिकाणी अंदाज काय बांधता आला नाही आहे. चेंडू मात्र गेला सीमा पार. आला एक चांगला फटका. चौकार. 17 धावा धावफलकावरती. या चौकाराच्या मदतीने गणल्या गेल्यात, लागल्या गेल्यात. यावेळेस अजून एक चांगला फटका. स्क्वेअर रिझन मध्ये पाहतोय आपण, परंतु एकच धाव मिळेल, त्यापेक्षा अधिक काय नाही आहे. गोटीला मात्र बॉल बरोबर बॅट वरती घेतोय. अंदाज लावला जातोय बरोबर. आपण पाहिलं तर एक चौकार त्यांच्या बॅट मधून 4 चेंडूंचा खेळ केला. 6 धावा धावफलकावरती. एकंदरीत धावा धावफलकावरती 18 आहेत. ओव्हर क्रमांक दुसरं बीके बालकृष्ण यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. पुढे चेंडू एवढं पुढे सरसावून मारलेला टर्न केला आहे. मिडविकेटच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूला उचलला गेला. दुसरी जी मागणी केली गेली तोपर्यंत 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती. एक चांगला टोटल सजतोय धावफलकावरती. एकंदरीत 20 धावांवरती जाऊन पोहोचला गेला आहे. अशोक
हाही उडवलेला आहे पुन्हा एकदा हवेमध्ये. इथेही अंदाज बांधता आला नाही आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कुठेतरी फिल्डिंग प्लेसमध्ये मित्रमंडळी चुका पाहायला मिळत आहेत. स्टार्ट इथं कुठेतरी लेट घेतला गेला. मागील जो झेल सुटला गेला तिथं स्टार्ट लवकर घेतला गेला आणि त्याचा अंदाज नाही आला. अशा रीतीने आपण पाहिलं दोन्ही झेल ड्रॉप झाले गेले. 4 धावा त्या ठिकाणी जमा झाल्या. एकंदरीत धावसंख्या 22. बीके पुन्हा एकदा होतं तयार. गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. सुळे गांभार रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. डीप मध्ये येतो. एक धाव कंप्लीट केले. हा ना तू माय माय चेंडू सुद्धा उचलण्यात कुठेतरी अवकाश विलंब थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 24 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 अंतिम चेंडू फेकण्यासाठी तयार बीके होईल. आतापर्यंत 11 धावा खर्च केले. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होते. आतापर्यंत 11 आलेत. अंतिम चेंडूची फेकी किती धावा येतील याच्यावरती पाहण्यासारखं राहील. षटकार चौकार 3-2-1 खेळून काढला आहे. मिडगेटच्या रिजनला 1 धाव कंप्लीट केली. रनिंग खूप चांगली आहे आणि इथं मात्र कुठेतरी लेट थ्रो आणि क्या बात आहे. मित्र म्हणे स्वतः विकेट फेकले गेला आहे. रनाच्या स्वरूपामध्ये बाद होतं या ठिकाणी. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 25 धावा धावफलकावरती. 2 षटकांमध्ये किती धावा जमा केले जातील हे पाहण्यासारखं राहील. न्यू बॉलर सज्ज होतं. तयार होते जितू. अशोक मात्र आपण पाहिलं तर षटकार चौकार आणि बऱ्यापैकी चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून बनत होत्या. वैयक्तिक आपण पाहतोय 17 धावा त्यांनी खेळून काढल्या होत्या. 8 चेंडूंमध्ये त्या जमा केल्या होत्या. बॉल टू इक्वेशन डबल धावा जर जमल्या तरी पण भरपूर धावा धावफलकावरती जमा होत आहेत. बट त्याच्यापेक्षा एक स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोरकणात येतोय. दोरकणात यांची खेळी कशी राहिली हे पाहण्यासारखं राहील. जितू टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 यावेळेस पुन्हा एकदा मिडविकेटच्या रिझनमध्ये खेळून काढलेला आहे. रुपेश या ठिकाणी फेकी केली जाते. आता मात्र नाही आहे. एक धाव घेतली जाईल. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने 27 अंकावरती 26 अंकावरती धावफलक पोचला गेला आहे. क्या बात आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. संजय जाधव चेंडूवरती चांगली फेकी केली जाते. परंतु रनिंग चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडूला क्विकली उचलला गेला. फेकलाही गेला. बट या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2ने 28 अंकावरती धावा जाऊन पोहोचल्या जात आहेत. यावेळेस वाड शॉट. क्या बात आहे. चेंडू जातो सीमा पार. षटकार.
या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 34 झाली आहे. आता मात्र एकदम अग्रेसिव्ह क्रिकेट दौरकणात यांच्या माध्यमातून 2 चेंडूचा सामना केला. 8 धावा जमा केले गेले आहेत. पुढील चेंडू अजूनही गोडवला गेला आहे. इथे काय घडतं पाहूया. क्या बात आहे. वा, इंद्रबळ यांचा मात्र अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे म्हटलं तर वागो ठरणार नाही आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तुफान पिंपलास या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी एक धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 35. यस कुणाल दादा आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहतोय 1 2 का 4 चेंडू जातोय सीमा पार आणि यावरती मिळत आहेत 5 धावा. अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे. धावसंख्या भरपूर बनल्या गेल्यात आतापर्यंत आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता फुलाळेंचा चेंडू, परंतु कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची झाली सांगतात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झाला कंप्लीट आणि धावसंख्या जर धावफलकावरती पाहायला गेली तर 40. यस गणेश ठाकरेंचे लाडके मित्र आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. बंडल काढतात आमच्याकडे. मागील पण बॅलन्स आहे तोही दिला जाईल. विकेट हॅट्रिकसाठी गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून प्रमोद भोईरे असा 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस पाहूया. व्हाईट बॉल 41 धावा धावफलकावरती. मागील मॅच ही चांगली खेळली गेली होती शिलमाता वर्ल्ड संघाने आणि या ठिकाणी मात्र गोलंदाज कुठेतरी धावा खर्च करताना अधिक पाहायला मिळत आहेत. प्रमोद भोईर पुन्हा एकदा टर्न होते. यावेळेस उडवलाय. अधिक उंच 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 लांबी गाठेल का नाही आणि संजय यांनी मात्र झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला बट झेल सुटला गेला. जीवनदान मिळल्या जाईल का आणि तदरम्यान आपण पाहतोय 3 धावा तर कंप्लीट केल्या. 4थीची तयारी. 4 धावा कंप्लीट. नीलकंठ थांबत नाही. 5वी धाव घेण्यासाठी सुद्धा तयार झालेला आहे. वा किती स्फूर्ती. या 4 धावेने 45 धावा धावफलकावरती. नीलकंठ धावतोय परंतु गोट्याना सुद्धा त्यावर धावला पाहिजेला कारण स्ट्रायकिंगला आले होते आणि तिथून खेळतायत आतापर्यंत आणि नीलकंठ नेहमीच चावी लावलेलंच असतं. तयार असतो. कधी क्षेत्रक असो बॅटिंग असो बॉलिंग असो. एक चांगला खेळाडू आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय.
मिस टाइम झालेला आहे आणि आता मात्र चुकी नाही आहे. जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. आला होता, कॅच सुटली होती. आता हा फलंदाज जर एखाद दोन छकडी लागले त्याच्या बॅट मधून तर निश्चित पूर्ण टीम ट्रोल करेल. परंतु तदनंतर लगेचच बाद झाले जेलच्या स्वरूपात. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल संजय पाटील. नरेश और बाला, क्या बात आहे. चांगला फटका खेळलेला आहे. चांगल्या क्षेत्रशी इथे पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. फेकी चांगली झाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होते गोटीराम. गोटीराम पंच काय चेक करायचं आहे. क्रॉसिंग चेक करा काय आहे का नाही बघा. सापडलं तर ठीक. तुमचा काय निर्णय आहे. आउट आहे परंतु कोण गोटी. तुमचा निर्णय मैदानी सांगायचं नाही भेटलं तर काय कराल तुम्ही. हा यस. तुम्ही नका कोणी बोलू. यस गोटीराम आहे बाद. चला खेळायला लवकर सुरुवात करूया. मैदानी पंच आपल्याला थर्ड अंपायर नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. तुमचा निर्णय मैदानी द्यायचा आहे. त्याच्यानंतर जर भेटला तर ठीक. यस पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज. या ठिकाणी आपण पाहतोय आणि 2 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. 2 धावेने धावसंख्या 48 अंकावरती. चांगली धावसंख्या आहे मी तर म्हणेन. 48 धावा ऑन बोर्ड. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. प्रमोद भोईर गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळते.
इथं मात्र पाहतोय आपण क्षेत्ररक्षणाला बीट करतोय, चेंडू जातोय डीप मध्ये आणि चेंडू मात्र सीमा पार, चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 52 या अंकावरती. प्रमोद भोईर चांगली गोलंदाजी करतोय, परंतु या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मोठा फटका लागला गेला. यस, सन्मान्य रमेश पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे. वेलकम. संपूर्ण टीम, या टीमचं अर्थात न्यू तुफान पिंपलास या टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय करताय मैदानाच्या आतमध्ये? यस, नो बॉल आणि हा जातो सीमा पार, चौकार, पंजा. हे 57 झाले ना. 57 फ्री हिट पाहूया. 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा बॉल येतं मात्र पाहतोय आपण. ग्राउंडेड शॉट खेळला गेला, एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरीचा प्रयत्न, बट एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 58 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. सेलूमाता वर्ल्ड संघासमोर 59 धावांचं टार्गेट आहे. पाहूया 59 धावा कशा प्रकारे कंप्लीट होतात की थांबल्या जात आहेत, या ऐकूया संदेश पाटील यांच्या आवाजाने. आई गावदेवी पूर्ण आणि श्री वेताल कोपर, आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. नक्कीच कोपर संघाचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. आई गावदेवी पूर्ण टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर संपर्क साधायचा आहे. 59 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून. जितूने 15 धावा खर्च केल्या होत्या. बालकृष्ण बीके यांच्या माध्यमातून 12 धावा आल्या होत्या आणि इंद्रपाल याने 13 धावा खर्च केल्या होत्या. हा लेखाजोखा आहे. टोटल धावा 58 झाल्यात आणि 59 धावांचं एक चांगलं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. चला, क्षेत्ररक्षण लावण्याकरता मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आई गावदेवी रांजोली टीम संघाने मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. विनायक थोडासा स्पीडअप ठेवा आपण. तुफान पिंपला संघाचा शुभ आगमन सर्व टीम इथे उपस्थित झालेले आहे. वरलदेवी ताडाली आणि आई गावदेवी पूर्णा. पुन्हा एकदा जय वेताल कोपर समोर खेळलाय. दोरकनाथ वेगाने चेंडूपर्यंत अडवण्याचा प्रयत्न फक्त चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमा रेखा पार, येतोय चौकार. धन्यवाद.
पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केलेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे की 16 धावा. विकेट मिळाला नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे. आई शेलू माता वळ या संघाची पाहतोय. तिसरे पंच मैदानाच्या मध्ये भाऊ पाटील फ्रॉम खारबाव. मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये पाहायला मिळतात सुनील मात्रे सर पिंपलास गावचे आहेत. स्क्वेअर लेग पंच कारुली गावचे सुरेश गरज सर. 3 पंचांनी खूपच मेहनत घेतली या भिवंडी ग्रामीण पोटी संघटनेसाठी. जेव्हापासून या संघटनेला सुरुवात झाली तेव्हापासून हे पंच नक्कीच जोडले गेलेले आहेत आणि तेव्हापासून आतापर्यंत खूप चांगलं काम राहिलं या पंचांचं. यावर्षी सपोर्ट म्हणून माधव ठाकरे सध्या नक्कीच लीड करतायत 40+ संघटनेला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोटीराम उर्फ गोट्या. गोट्याच्या बॅटमधून 7 धावा आल्या होत्या. गोलंदाजी कमालीची गोलंदाजी करावी लागेल. 2 फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर कमालीचा क्रिकेट खेळत आहे सध्या चाचणी स्पर्धेपासून. लारा सर देखील यावर्षी जॉईन झालेले आहेत भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये. पहिला चेंडू हवेचा फायदा होईल का फलंदाजांना पाहूया. संजय पाटील सज्ज. ओ सुंदर असा चेंडू. प्ले अँड मिस. डॉट चेंडू टाकला गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. हलकासा मोमेंट जर बघितला तर अधिक बाउन्स थोडासा वरती चेंडू राहिला होता आणि सरळ निघून गेला होता. विकेट किपर अशोक यांच्या हातामध्ये. चांगली सुरुवात गोटीराम याच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कडे लॉप करायचं होतं. पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकला गेलाय. कमालीची गोलंदाजीला सुरुवात केली आहे गोटीराम उर्फ गोट्याने आपण पाहतोय. समोर एक बलाढ्य संघ आहे माहिती आहे मात्र माइंड थोडंसं थंड ठेवलाय आणि त्यानुसार गोलंदाजी करताना गोटीरामला आपण पाहतोय. पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू बीट विकेट क्षेत्रावर येतोय. निलखंड चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव मिळतीये. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली आहे आणि त्या धाव फलकावर 17 धावा झालेल्या आहेत. खतरा हा आकडा निर्माण झालाय मात्र कोणत्याच संघावर स्पष्ट नाहीये. जोपर्यंत खेळपट्टीवर मंगेश भोईर आहे नक्कीच एक आशा असेल शेलूमाता वर्ल्ड टीम संघाला. गोटीराम. चौथा चेंडू बॅटची एज मागच्या बाजूने. रोहित चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच धाव घेता आली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न होता. फक्त एकच धाव. धाव संख्या 18 धावा 18. चांगला खेळ गावदेवी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. विनोद ठाकरे फॅम टीम सध्या फिल्डिंग करताना. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल समोर उडवलाय. नो चान्स विनायकला. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. फलकावर 24 धावा झालेल्या आहेत. खडे लॉप केला होता समोर. लॉंगॉनच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार. कमालीचा षटकार पाहायला मिळाला. संजय पाटील ऑन फायर नाव. पहिला षटकार संजयच्या बॅटमधून आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 24 धावा. विकेटची आता अपेक्षा आहे गोटीराम या गोलंदाजाकडून कारण की दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहे संजय पाटील. अजून एक मोठा फटका येईल का. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लॅट डिलिव्हरी. समोर उडवलाय. विनायक आहे तिथे. चुकी होणार नाहीये. मोठा धक्का लागलाय. फलंदाज संजय पाटील बॅक टू डगआउट.
रुपेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर कम्मालीची गोलंदाजी राहिली. कमबॅक गोटीरामचा पाहायला मिळाला. षटकार आला, लगेच विकेट घेतला. आता इथे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच आपण पाहतोय 35 धावा पाहिजे अजूनही 12 चेंडूमध्ये. थोडंसं फील्ड पोझिशन आपण जर बघितला, ऑफ साईडला 4 खेळाडू लावण्यात आलेले आहेत. थोडंसं वेळ वाचवायचं आहे आणि गावदेवी रांजोली टीम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल. धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही 35 धावांची आवश्यकता 12 चेंडूमध्ये. करू शकतोय काम मंगेश भोईर. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट शिलोमाता वल टीम संघाचा ज्या फॉर्म मध्ये आहे यावर्षी एक अर्धशतक देखील आणि गावदेवी चषकामध्ये पाहायला मिळाला होता. प्लेअर ऑफ द डे राहिला होता त्या दिवसाचा. पैठणी सारी प्राप्त केली होती. मात्र इथे रोहिदाच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके येतील का? पहिला चेंडू षटकातील शॉर्ट बॉल हुक केला चेंडूला. शतरक्षक आहे थांबणार नाही. चेंडू सीमा पार येतोय चौकार. धावसंख्या 28 धावा. चौकाराने मंगेश भोईर सांगत असताना पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. अशाच फटक्याने जाणला जातो या खेळाडूला. 4 चौकार आतापर्यंत बॅटमधून आलेले आहेत. चांगली धावसंख्या बनवली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रोहिदास कमबॅक करेल का? फार महत्वाचा विकेट असेल आई गावदेवी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. विकेट जर मंगेश भोईरचा आला तर मॅच बनवू शकतो. 11 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सुनील मात्रे सर वळतायत. वाईटचा इशारा येतो. 29 धावा धावफलकावर. आता बरोबर 30 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल समोर खेळलाय. शतरक्षक आहे विनायक. चांगली फिल्डिंग आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करतायत. आता मॅच 50-50 अवस्थेमध्ये आली आहे कारण की येणारे 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू रोहिदास लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मंगेश सज्ज होत आहे. ज्या फॉर्म मध्ये सध्या चर्चेमध्ये ट्रेंडिंग मध्ये हा खेळाडू आहे. स्वीप केलाय चेंडूला. मात्र शतरक्षक आहे तिथे. गोटीराम आज वारंवार चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळत आहे. रनआउटची संधी होती. बॅकअपला देखील होता. अशोकला डायरेक्ट हिट करा भाग्याचा होता. कम्मालीचा सध्या बॅटल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मी अगोदरच सांगितलंय मंगेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत खतरे की घंटी आहे आणि गावदेवी रांजोली टीम संघासाठी मॅचची गोल्डन विकेट म्हणजेच मंगेश भोईरचा विकेट. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर सज्ज आहे मंगेश भोईर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू आला मिड विकेटवर. शतरक्षक गोटीराम. फिल्डिंग चांगली होत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव घेता आली आहे. मागच्या आई गावदेवी चषकापासून रुपेशला फलंदाजी मिळाली नाहीये. आज त्याला फलंदाजी मिळाली आहे. आज खरी अर्थाने त्याची परीक्षा आहे या महत्त्वाच्या मॅच मध्ये. कोपर संघाचे संदीप सँडी वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ खराब चेंडू होता. फायदा घेता आला नाही. मात्र चेंडू थांबणार नाहीये. गणेश पाटील तिथे होते. चौकार आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा आलाय. नो +4 5 धावा मिळत आहेत टीम शिलोमाता वल संघाला. धन्यवाद डीजे. मी विनंती करतोय संदीप आपणास की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे.
कोपर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. विनायक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उमेश आपलंही आणि रोहित आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. मॅच में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट अब कारण की धावा झालेल्या धावपलकावर 39 धावा, 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. एक बीमर चेंडू, काम तमाम होईल का? पाहूया कोणत्या संघाचा होईल. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, फ्रीट होता माहिती आहे रुपेशला आणि धाव घेतली गेली आहे. स्ट्राईक दिली आहे मंगेशला. मात्र चेंडू एकच बाकी आहे षटकातील. आता इथून जर मोठा पटका आला नाही तर मग दबाव होईल शेवटच्या षटकामध्ये आणि एक सिंगल धाव गेली तर मग इक्वेशन भरपूर मोठा असेल शेवटच्या षटकामध्ये. जय बेताल कोपर संघ इथे उपस्थित झालेला आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला श्री वेताल कोपर, जय वेताल कोपर आणि वेताल कोपर या आपण सर्वांनी. ओ हा चेंडू सोडून दिले मंगेशने. पाहूया काय घडलं तिथे. आता धाव मिळाली आहे. बीट झाला होता फलंदाज, बीट झाला होता विकेट किपर. शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय आणि पंचाने दाखवलंय की हा स्वेर चेंडू आहे वाईट. किती मोठा वाईट आहे पंचाने असं दाखवलंय. वाईट +1, 2 धावा धावपलकावर धावा झालेल्या आहेत. बेचाळीस धावा. पुन्हा एक धावा पाहते समोर खेळलाय विनायक आहे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव पूर्ण झाल्या, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आता आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत की नाही पाहूया पंच काय सांगतायत. पाहूया पंच आता निर्णय घेतील या तिसऱ्या धावेसाठी. चर्चा करताना सुनील म्हात्रे सर, सुरेश गरज सर. नाही, पंचांचा पगार देखील सेम आहे, समालोचकांचा पगार देखील सेम आहे. मात्र निर्णय घेतल्यानंतर आम्ही अनाउन्समेंट करू. दोनच धावा फक्त. यस, फक्त 2च धावा घेता आलेल्या आहेत. म्हणजे स्ट्राईक वर मंगेश भोईर तुम्हाला पाहायला मिळेल. तर अल्पेश सांगत आहे की आता येणारे 6 चेंडू आणि विजयाकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 15 रन. वेलकम सँडी. पाणी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पाणीमध्ये एक मेसेज नक्कीच बीकेच्या माध्यमातून. बालकृष्ण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. आई गावदेवी पूर्णा आणि श्री वेताल कोपर अशी ही लढत यानंतर पाहायला मिळेल. चला पूर्ण टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. आपण टॉस करून घ्यायचंय. त्याचबरोबर श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन. 6 गेंदे 15 रन. गेंदबाज नरेश गोलंदाजीसाठी आलेला आहे उर्फ बाला. डिफेन्स करेल का? 6 चेंडूमध्ये 15 धावा. फलंदाजी करण्यासाठी मंगेश भुईर सज्ज होत आहे. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट वल. चांगले स्ट्रोक आहेत, चांगला खेळ आहे. चालू अंगामध्ये चांगला खेळ झालेला आहे वर्ल्ड टीम संघाचा. मात्र आता 6 चेंडू 15 धावा बनवायचे आहेत. पूर्ण टीम आपण थोडा संपर्क साधायचा आहे गणेश ठाकरे यांना. पूर्ण टीमचे विठ्ठल आपण थोडा संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू 15 धावा.
सुरुवातीचे 2 चेंडू नक्कीच ठरून जाईल या मॅचची कहाणी. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, चेंडू आपल्यामध्ये शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. 2 धावा पूर्ण होतात. फिल्डिंग चांगली आहे. फक्त आणि फक्त 2च धावा घेता आलेल्या आहेत. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. शांत्या मामा भोईर दुपारच्या भोजनानंतर नक्कीच ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या संघाचा उत्साह वाढवण्याकरिता आई गावदेवी रांजणी टीम संघाचे पाठीरेखे म्हणून या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचं चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. 5 चेंडू 13 धावा. मागच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. तिथेच कुठेतरी मॅच बनली गेली आहे आणि आता थोडासा पेशर रिलीज करताना नरेश उर्फ बाळा राईट आर्म ओव्हर द विकेटने राऊंड विकेटने टाकणार आहे चेंडू. आणि स्ट्रायकिंग वर पुन्हा एकदा मंगेश भोईर. चांगला ब्लॅटर मैदाना शॉट मध्ये आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता. थोडासा वेग वाढवला गेलाय. अपील देखील झाली होती मात्र इम्पॅक्ट स्टंप थोडंसं ऑफ स्टिकच्या बाहेर लगेचच पंचांनी फेटून टाकलेला आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. 13 हा आकडा शुभ आकडा आहे. मात्र मोठा फटका जर आला तरच काही होऊ शकतो या मॅच मध्ये. पुढचा चेंडू महत्वाचा चेंडू. पूर्ण षटकच महत्वाचा आहे आई गावदेवी रांजोली टीम संघासाठी. स्वीट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये रुपेश हा खेळाडू बाद झालाय. खतरे की घंटी बजती हुई अब शुलुमाता वर्ल्ड टीम के लिए. इंद्रपल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र स्ट्राईक ठेवणं फार महत्वाचं होतं मंगेश भोईर यांना. काही हरकत नाहीये. आपण धावा चांगल्या बनवल्या होत्या. 1-2 चेंडू माणसाला दबावामध्ये टाकू शकत नाहीये. तुम्ही स्ट्राईक ठेवणं फार महत्वाचं होता. आता नवीन फलंदाज सेट झालेला नाहीये. गोलंदाजाला एक बेनिफिट आहे. ब्रह्मास्त्राचा वापर देखील करू शकते या चेंडूवर. नरेश बाळा चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज इंद्रपाल आलाय. इक्वेशन सोपा नाहीये. 3 चेंडू 13. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. हा चेंडू महत्वाचा आहे. महत्वाचा बॉल. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेखा पार षटकार. मै हूं ना कॅप्टन संजय पाटील सांगताना इंद्रपाल आणि शेलुमाता वर्ल्ड टीम संघाला 7 हवी आहे. इंद्रपाल आणि मंगेश भोईरची कारण की धावांची आवश्यकता ती म्हणजे 7. 2 गेंदे 7 रन. क्या मुकाबला हो रहा है. ज्या प्रकारे आजचं दुपारचं जेवण जो आलेला आहे, जितकं कडक जेवण आहे तेवढाच कडक सामना पाहायला मिळत आहे. श्री अष्टविनायक ठाकूरबोडा टीम संघाच्या आयोजनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. सर्वप्रथम ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. प्रिन्स मूव्हीज लाईव्ह टेलिकास्ट, सुंदर असा व्यासपीठ, क्रीडांगण आणि दुपारचं भोजन. पुढचा चेंडू महत्वाचा चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. ओ यॉर्कर चेंडू. मात्र चेंडू सरकलाय. चाललाय सीमा रेखा पार. येतोय संघर्षाचा चौकार. आता 3 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत अल्पेश आणि त्याच्यावर आता धावपल पाहायला मिळेल जर चेंडू बॅटला लागला तर. 1 चेंडू आणि 3 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. पूर्ण टीम आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे आणि श्री वेताल कोपर आई गावदेवी पूर्णा. आता मोजकेच असे खेळाडू असतात भाऊ पाटील आणि गणेश ठाकरे सर की ते तो चेंडू माझ्याकडे येणार नाही तर बरं असा विचार करत असतात. मोजके खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत ते, पण मात्र असे खेळाडू आहेत, जिद्द खेळाडू देखील आहेत की ते हा चेंडू माझ्याकडेच येईल तर बरं आहे. मात्र 3 धावा आहेत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक नवीन कहाणी लिहून जाणार आहे की काय पाहूया आपण. शेलुमाता वर्ल्ड आणि आई गावदेवी रांजोली टीम. मंगेश देखील तीच चर्चा करते की फक्त मिडल करायचंय
आपण 3 धावा बनवू शकतो. मात्र गोलंदाजाला एकच दोरकणच सांगत आहे की हा चेंडू तुला चांगला टाकायचा आहे. पाहूया यॉर्कर की फुलटॉस. एक चेंडू 3 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगला मॅच. पैसा वसूल या स्पर्धेचा. पहिला दिवस आहे. 3 दिवसाची स्पर्धा आहे आणि पहिल्या दिवसामध्येच एक रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. दुसरा सामना जिंकण्याची तयारी आहे दोन्ही संघांची. एक चेंडू 3 धावा. समोर बॅटर इंद्रपाल. ओ काय घडलंय पाहूया आपण. आणि अशा प्रकारे लिगल चेंडू टाकलेला आहे. डॉट चेंडू टाकलेला आहे आणि हा सामना इथे जिंकलेला आहे आई गावदेवी रांजणे टीम संघाने. आणि आता मॅन ऑफ द मॅच नक्कीच अल्पेश गायकवाड त्याची माहिती पोहोचवतील आमच्यापर्यंत. मित्रांनो, ज्याच्या बॅटनं 17 धावा आल्या, संघाचा कॅप्टन आहे, विकेट किपिंग चांगली केली, नाव आहे अशोक, इज अ मॅन ऑफ द मॅच. अशोक ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भरपूर मोठा उलटफेर पाहायला मिळाला या मॅच मध्ये. एक बलाढ्य संघाला पराभूत केला गेलाय आई गावदेवी रांजोली टीम संघाच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण अशोक व्यासपीठावर यायचे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. सन्माननीय गणेश मुकादम साहेबांचं शुभ आगमन. कुस्ती पेलवान आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारबा गावचे क्या बात आहे. गणेश ठाकरेंचे मामाश्री आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस करण्यासाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. श्री वेताल कोपर टीमचे कॅप्टन, आई गावदेवी पूर्ण टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. अशोक या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. नक्कीच अशोक यांचे हृदयाचे डोके बरोबर आहेत, कारण की शेवटचा चेंडूचा खेळ होता. चेक केला. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते, यशवंत भाऊंच्या शुभ हस्ते अशोक आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. कोल्ड ड्रिंक्स दिली जाते. यशवंत देत आहेत. नक्कीच मॅन ऑफ द मॅच दिली जाते या व्यासपीठावर. धन्यवाद यशवंत दादा. आणि त्यानंतर जयवंत ठाकरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी येथे दिली जाते. यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच, चमकती ट्रॉफी जाते. सन्माननीय गणेश मुकादम साहेबांना विनंती असेल करण्यासाठी यायचं आहे. हॅलो चेक. सन्माननीय गणेश मुकादम साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस महत्वाचा टॉस आहे आणि